जो वादा किया वो निभाना पड़ेगा। रोके जमाना चाहे रोके खुदाई, तुमको आना पड़ेगा। जो वादा किया वो निभाना पड़ेगा। नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं। मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं। ये हम क्या जाने, ये वही जाने, किसने लिखा है सबका नसीब। मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं। मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं। नगर परिषद निवडणुकीची एक खऱ्या अर्थाने जादू आहे। एकदा नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून भिंतीवर चिटकले की नाही ते सर्व काही करावे लागते। या सर्वांचाच परिणाम भिंतीवर चिटकलेल्या उमेदवारांची अवस्था तर काय करू काय नको असे झाले आहे। इतर वेळी आपल्या नजरेसमोरून बुर्रकन निघून जाणारे उमेदवार प्रत्येक मतासाठी संघर्ष करत आहे। वर्षापूर्वी संपन्न झालेल्या निवडणुकीत एका उमेदवाराचा अवघ्या 5 मताने पराभव झाला होता आणि हीच बाब अनेकांना आठवली की त्यांची अस्वस्थ होणारी अवस्था पाहिली की मतदार राजा देखील आता आपल्या गुमीने वागत आहे। आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे मतदार राजा स्वागत करीत आहे, मात्र आपले मत मतपेटीद्वारे कोणाला देणार याचे पत्ते मतदार राजा अद्यापही उघडत नाही। या सर्वांचाच परिणाम उमेदवार व त्यांच्या समर्थकाची अवस्था काय करू काय नको अशी झाली आहे। या सर्वातून मतदारांना अनेक ठिकाणी आश्वासित केले जात आहे। शहराच्या उपनगरापासून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असणाऱ्या ढाबे व हॉटेल व्यवसाय अचानकपणे तेजीत आला आहे। अचानकपणे तेजीत आलेला हा व्यवसाय कशामुळे आला हे सांगणे योग्य ठरणार नाही, मात्र निवडणुकीच्या निमित्ताने शहर व परिसरात मोठे आनंददायी वातावरण आहे। इतर वेळी सूटबुटात नवीन कपडे घालून कधीही मतदारांशी संपर्क न साधणारे देखील आता मोठ्या आजबीने वागत आहे आणि म्हणूनच मतदार राजा देखील खऱ्या अर्थाने सुखावला आहे। नगर परिषद निवडणुकीची जादूच ही काहीतरी और असते। या सभागृहात एकदा का एक माणूस गेला की त्या माणसाला या सभागृहात वारंवार जावेसे वाटते। नगर परिषदेत असे काय आहे? शहर विकासाचा गाडा याच सभागृहातून हाकला जातो। स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासह शहराचा विकास हे धैर्य या ठिकाणी गेलेल्या प्रत्येकाचे असते। मात्र या सभागृहात एकदा का माणूस गेला की त्या माणसाला वारंवार मीच या ठिकाणी असावे असे वाटते। या सर्वांचाच परिणाम अनेक माजी नगरसेवक देखील या निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहे। अनेकांनी तर अनेकदा या सभागृहात नगरसेवकपद भूषवलेले आहे। काहींनी तर नगराध्यक्षपदाची जबाबदारी देखील समर्थपणे पार पाडली। संगमनेर शहराचा विकास झालाच नाही असे म्हणणे खऱ्या अर्थाने आत्ता योग्य ठरणार नाही। इतर शहराच्या तुलनेने संगमनेर हे उजवे आहे हे विरोधक देखील मान्य करतात, मात्र अनेक गोष्टी अद्यापही राहिलेल्या आहेत आणि मतदार राजांसमोर जाताना विरोधक देखील अशाच प्रश्नांकडे बोट करत आहे। त्याच प्रश्नांची राळ उठवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी सुरू आहे। पक्ष संघटना असो की ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील एखादी सार्वजनिक संघटना, प्रत्येकानेच आपले तत्व बाजूला सारून मतदार राजांना भुलवण्याचा यथोकाट प्रयत्न या निवडणुकीत केल्याचे दिसते। पहिल्या टप्प्यात कोणी आघाडी मारली हे आता सांगणे देखील योग्य ठरणार नाही,
मात्र प्रत्येक उमेदवार व त्याच्या समर्थकांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक पुढे नेली ती पाहिली की शहर विकासासाठी ही सर्व मंडळी धडपडत आहे असा साधारणतः अंदाज आपण आता बाळगूया. संगमनेरकरांना देखील हेच अपेक्षित आहे. संगमनेरकरांच्या मूलभूत असणाऱ्या गरजा या निमित्ताने आगामी काळात नगरसेवक पद भूषवणारे करतील अशी साधार प्रत्येक संगमनेरकरांची अपेक्षा आहे. नगर परिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी देखील शहर विकासाचा गाडा खऱ्या अर्थाने समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या काळात झालेली काही कामे खरोखर शहराचा विकास उंचावणारा असाच ठरली आहे. कचऱ्याचा प्रश्न असो किंबहुना अनेक प्रश्न त्यांनी खऱ्या अर्थाने मार्गी लावले आहे. ओला कचरा सुका कचरा ही त्या काळात म्हण प्रत्येक संगमनेरकरांच्या तोंडात असायची. अनेक जण यावर टीका करायचे, मात्र आज खऱ्या अर्थाने शहर अनेक ठिकाणी स्वच्छ दिसत आहे. मी असे म्हणणार नाही 100% काम झाले, अद्यापही काम बाकी आहे. मात्र सौ दुर्गाताई तांबे यांनी केलेले काम हे अधोरेखित करावे असेच होते आणि तोच विजन घेऊन डॉक्टर मैथिली तांबे पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जात आहे. विरोधी गटाकडून सौ खताळ या देखील आपले भाग्य आजमावत आहे. खताळ आणि तांबे यांच्या नावाची चर्चा घडत असताना इतर अपक्ष किंवा इतर पक्षाच्या वतीने उभ्या असलेल्या उमेदवारांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. अपक्ष उमेदवार सौ तवरेज, जागीरदार, शेख यांचे देखील आपापल्या प्रभागात, आपापल्या शहरात, आपल्या गावात मित्र परिवाराचा मोठा संघटन आहे. त्यांना देखील मिळणारी मते या निवडणुकीत मोठी लक्षणीय ठरणार आहे. प्रत्येकजण सध्या कोणालाच दुर्लक्षित करत नाही, हीच तर खरी या निवडणुकीची मजा आहे. आगामी काळात येणाऱ्या 3ऱ्या टप्प्यात ही निवडणूक कशा पद्धतीने गती घेते हे पाहणे देखील मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्त 2ऱ्या टप्प्यात प्रत्येक मतासाठी होणारा संघर्ष पाहिले की मतदार राजा खऱ्या अर्थाने आता सुखावला आहे.